मराठी चित्रपटांमध्ये कंटेंट हा किंग असतो असं म्हटलं जातं. तर ते का हे आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर शिवराज वायचं दिग्दर्शित आता थांबायचं ना हा चित्रपट मी पाहिला. चला पाहूयात की हा चित्रपट कसा आहे, या चित्रपटाचा रिव्ह्यू करूयात. तर सर्वप्रथम ह्या जे कलाकार आहेत त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल बोलूयात आणि थोडक्यात बोलूयात. तर सगळ्याच कलाकारांना जे जे अभिनय करायचा जो स्क्रीन टाइम दिलाय तो परफेक्ट आहे आणि सगळ्या कलाकारांना आपलं अभिनय कौशल्य दाखवता येतं हे नक्कीच आहे आणि त्यासाठी डिरेक्टरला दाद द्यावी लागेल. स्पेशली भरत जाधव सरांची कॉमेडी शैली आहे तर ते न दाखवता त्यांचा सिरियसनेस, कारण ती परिस्थिती त्यांची घरातली तशी दाखवलेली आहे, सफाई कामगार दाखवले, ते ती परिस्थिती तशी दाखवली आणि त्या रोलसाठी जे हवंय ते एक्झॅक्टली भरत जाधव सरांनी दिलेलं आहे असं वाटतं मला. सिद्धार्थ जाधव सरांचा त्यांचाही रोल परफेक्ट आहे, कारण त्यांच्याही घरातली परिस्थिती तशी आहे, त्यांची मुलगीला शिकवायचं आहे त्यांना, मग कुठेही जास्त ओव्हर ऍक्शनची गरज नव्हती किंवा कॉमेडीची गरज नव्हती. तर कॉमेडी प्लस इमोशन्स ही बाजू परफेक्ट सांभाळलेले सिद्धार्थ जाधव यांनी सुद्धा. आणि स्पेशली मला कौतुक करायचंय तर ते म्हणजे आशुतोष गोवारीकर सरांचं, कारण एक महानगरपालिका सहायुक्त म्हणून त्यांनी रोल केलेला आहे, परंतु इतका छान रोल केलाय कारण त्यामध्ये स्ट्रिक्ट सुद्धा दाखवायचं होतं आणि त्यामध्ये एक हळवी बाजू सुद्धा दाखवायची होती, ती परफेक्ट दाखवलेली आहे आशुतोष गोवारीकर सरांनी. आणि इतर कलाकार म्हणजे पर्ण पेठे असेल, प्राजक्ता हनमगर हिचाही सुंदर रोल आहे आणि स्पेशली ओम भूतकर ह्याचा एक शिक्षक म्हणून खूप छान रोल आहे, महत्वपूर्ण रोल आहे, तोही खूप छान रोल निभावलेला आहे ओम भूतकर यांनी, कारण त्यांचे एक रॉ ऍक्शन वाले वगैरे त्यांचा जो इमेज बनले तर तेही न करता त्यांनी खूप छान आणि परफेक्ट रोल केलेला आहे. रोहिणी हत्तंगडी मॅम यांनी सुद्धा एक गेस्ट अपीअरन्स मध्ये खूप छान रोल केला आणि खूप छान काम केलेलं आहे. तर आता येऊयात की चित्रपटाची कथा काय आहे. तर कथा मी जास्त सांगत नाही ना तर चित्रपटाची मजा जाईल. तर कथा एवढीच आहे की जे सफाई कामगार आहेत त्यांची जी परिस्थिती आहे, त्यांच्या घरातलं जे ते त्यांचं पर्सनल जे जीवन आहे ते दाखवलेलं आहे, त्यांचे जे जो स्ट्रगल आहे तर तो दाखवलेला आहे. आणि प्लस जेव्हा एक महानगरपालिका बीएमसी मध्ये एक सहआयुक्त येतात, त्यांची निवड होते, तेव्हा जे आदेश देतात ते की 10वी पास करायला पाहिजे 23 वर्कर्सनी, 23 जे सफाई कामगार आहेत त्यांनी, आणि तो जो नापास ते पास होईपर्यंत जो प्रवास आहे तोच शिवराज वायसळ यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. आणि चित्रपट भरपूर काही शिकवून जातो नकळत आपल्याला, एवढं तर नक्कीच म्हणावं लागेल. तर ही होती कथा, जास्त काही सांगत नाही कारण मजा निघून जाईल. आता पाहूयात की चित्रपटाचं जे स्क्रीन प्ले आहे आणि लिखाण कसं झालं. तर खरं सांगतो चित्रपटाचं लिखाण खूप छान केलेलं आहे, कारण चित्रपटाची कथा आहे ती खूप सोपी आणि साधी आहे, पण ती सत्य घटनेवर आधारित असून पण तिला कसं रंजक पद्धतीने लिहिलं गेलं, जे लिखाण आहे ते खूप छान आहे आणि स्क्रीन प्ले सुद्धा त्याच्यामुळे खूप छान झालेलं आहे. फक्त फर्स्ट हाफ मध्ये थोडा ड्रॅग झालेला आहे स्क्रीन प्ले, पण बाकी सेकंड हाफ मध्ये पुन्हा एकदा फास्ट पेस होतो. तर स्क्रीन प्ले सुद्धा छान आहे, लिखाण सुद्धा छान आहे आणि एकंदरीत जे दोन्ही बाजू द्या डिरेक्टरने सुद्धा सांभाळल्यात, कारण डिरेक्टर शिवराज वायचे यांनी सुद्धा हा चित्रपट लिहिलेला आहे, त्यामुळे ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांच्यासोबत, त्यामुळे लिखाण खूप छान झालेलं आहे. स्क्रीन प्ले सुद्धा खूप छान झालं, जो ग्रिपिंग स्क्रीन प्ले आणि आपल्याला टिकवून ठेवतो. भले त्यामध्ये खूप काही मसाला वगैरे असं म्हणजे इकडची लव्ह स्टोरी वगैरे एक सबप्लॉट आहे, पण जास्त लव्ह स्टोरी वगैरे आपल्याला नाही बघायला मिळणार, पण खूप छान लिखाण आहे. एका सिंपल स्टोरीला कसं रंजक पद्धतीने दाखवता येईल ते शिवराज वायचळ यांनी दाखवलं. आता आपण शिवराज वायचळ यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलूया. तर त्यांचा पहिला चित्रपट आहे, डेब्यू चित्रपट असून पण इतका छान दिग्दर्शन केलेलं आहे त्यांनी, म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईने ऍक्टर्स कडनंही परफेक्ट काम करून घेतलेलं आहे. म्हणजे भरत जाधव सरांची जे म्हटलं की मी कॉमेडी शैली आहे, पण तिथेही ते छान त्याच्याकडनं काम करून घेतलं, कुठेही ओव्हर वाटत नाही, त्यामुळे तेही बाजू छान निभावलेली आहे. त्यानंतर दिग्दर्शन, लेखन तर खूप छान झालंय, पण ते सत्यात उतरवणं हे दिग्दर्शकाचं काम असतं आणि ते इतकं भारी उतरवलंय त्यांनी की सिंपल कथा सुद्धा किती रंजक पद्धतीने आपल्या समोर आणली आहे. त्यांचं जे विजन आहे ते खूप भारी आहे, त्यामुळे ते खूप छान डिरेक्टर असणार आहेत. पुढचे चित्रपट भारी असणार आहेत त्यांचे. हा चित्रपट तर भारीच आहे, पण अजून पुढचे चित्रपट सुद्धा भारी असणार असं वाटतं. खूप छान फ्युचर आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
तर हे होतं डिरेक्शन बद्दल मत. आता यावेत की म्युझिक कसं झालं चित्रपटाचं. जर ते टायटल ट्रॅक आहे जे अजय गोगावले यांनी गायलेलं आहे, आता थांबायचं नाही, ते इतकं छान गायलेलं आहे आणि इतकं इमोशनल आणि इतकं मोटिवेट वाटतं ते गाणं पाहताना आणि ते व्हिज्युअलाइज करताना. जेव्हा मोठ्या पडद्यावर ते पाहतो तेव्हा गाणंही छान आहे आणि ते ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे तेही छान आहे. म्युझिकचं बॅकग्राऊंड स्कोअर खूप छान आहे, त्यामुळे खूप छान म्युझिक सुद्धा झालं चित्रपटाचं असं म्हणायला हरकत नाही. आता पाहूयात की ओव्हरऑल चित्रपट कसा झाला. तर ओव्हरऑल चित्रपट खूप 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 भारी झालेला आहे. म्हणजे खूप साधी कथा आहे ज्यामध्ये काही मसाला वगैरे म्हणजे खूप काही लव्ह स्टोरी इकडचे तिकडचं वगैरे दाखवलेलं नाहीये. त्यात जर का असे चित्रपट तुम्हाला आवडत असेल तर त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही, पण जे सत्य घटनेवर आधारित आहे आणि आपण त्यातनं काय काय शिकू शकतो ह्याच्यासाठी हा चित्रपट पाहायला पाहिजे. म्हणजे तेव्हा जे सफाई कामगार जेव्हा कोरोनामध्ये काम करणं बंद झालं होतं तेव्हा खरंच आपल्याला त्यांची जाणीव झाली होती. हे आपल्याला आपण नाकारू शकत नाही. परंतु कट टू जेव्हा ते पुन्हा एकदा कामावर रुजू झालं तर तेव्हा त्यांना आपणच शिव्या घालत होता. आपल्याला असं वाटतं कुठेतरी की हा कचरा उचलतो कचरा उचलतो. तर त्यांची ही परिस्थिती आहे, त्यांचाही एक वेगळा स्ट्रगल आहे, आपल्याला जाणून घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे त्यांच्यासोबत सुद्धा माणुसकीने वागायला हवं आणि त्यांचाही एक वेगळा स्ट्रगल आहे. ते सगळं इतकं छान दाखवलं चित्रपटामध्ये. बऱ्याच दिवसांनी भारी कंटेंट बघायला मिळाला मराठी इंडस्ट्रीमध्ये असं म्हणायला हरकत नाही. तर हा होता माझा रिव्ह्यू आणि तुम्ही जर का चित्रपट पाहिला असेल तर तुमचाही रिव्ह्यू तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला कसा चित्रपट वाटला. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.